सो मच करण काळन सर, थँक्यू सो मच राहुल भोईर सर. सर्वांचं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 पर्व पहिलं आहे, परंतु सर्वांना गर्व वाटावं असं या स्पर्धेचं तुम्ही पहिलं पर्व बघत आहात. अनेक साऱ्या मान्यवरांची उपस्थिती तुम्ही बघितली. अनेक साऱ्या मान्यवरांचा सन्मान ही तुम्ही या व्यासपीठावरती बघितला आणि पहिल्या दिवसाची सुरुवात खूप सुंदर झाली. सकाळच्या सुंदर प्रफुल्लित वातावरणामध्ये आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला आणि या स्पर्धेला आपण सुरुवात केली. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद या स्पर्धेला लाभला आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून अनेक साऱ्या व्ह्यूवर्सने या वाहिनीवरती या स्पर्धेचा अनुभव घेतला आहे. आता चांगला सामना तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला अजून एक आम्ही दाखवत आहोत. ज्यांना हा क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला मैदानाच्या बाहेर येऊन बघणं थोडंसं कठीण जात आहे, त्यांना मी ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही अपॉर्च्युनिटी देतोय की तुम्ही या मॅचचा आनंद लाईव्हच्या माध्यमातून घेऊ शकता. चांगला सामना तुमच्या समोर आलाय. ज्या गोलंदाजीच्या ताकदीनं शिरडून बी संघ पुढे सरकला, बॅटिंगच्या माध्यमातून संघ चिंचवली हा तुम्हाला पुढे जाताना पाहायला मिळाला. या दोन दिग्गज संघासमोर ही जर आपण पाहिली तर ही लढत आपल्याला पाहायला मिळेल, जिथे योगेश कुंभारकर आणि सचिन भंडारी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालाय. तन्मय, विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सामन्याला करत आहोत आपण सुरुवात. 4 ओव्हरची मॅच. पहिल्या षटकामध्ये आलाय तन्मय. ओव्हर द विकेट लेग स्टंप वरती बॉल टाकल्यानंतर आतमध्ये आला, परंतु जो ट्रान्स असतो अनेक वर्षे आपण योगेशचा बघितला, तो लेग स्टंप वरती त्याची फेवरेट जागा आहे, तिथे स्ट्रोक तो निवडत असतो. त्याच जागेवरती स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या बाहेर हा पहिला चौकार. थँक्यू डीजे. जरूर अनाउन्समेंट करूया. बघा, नुकताच मॅन ऑफ द मॅच राहिला आपला विनोद मडवी भालगावचा. त्याच्याकरिता सिनियर खेळाडू कृष्णा मडवी यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे. तर विनंती असेल विनोद मडवी की आपण लवकरात लवकर आमच्या व्यापी डाईजवरती यावा आणि आपला 500चा जो बक्षीस आहे तो लगेचच घेऊन जावे. लेग स्टंप वरती बॉल टाकल्यानंतर योगेशच्या बॅटमधून असे मोठमोठे फटके तुम्ही अनेक वर्ष बघितलेत. तब्बल 12 ते 13 वर्ष या खेळाडूचा प्रवास क्रिकेटमधला खूप चांगला राहिलाय. त्याच्या बॅटमधून हा पहिला चौकार तुम्ही बघितला, जो डावाचा खरं तर सुरुवातीचा मोठा फटका त्याचा. लो फुल टॉस ऑन साइडला, सुपर स्ट्रोक. फक्त दिशा देत असताना बॉल चालला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंच आम्हाला दर्शवतील जरूर या बॉलवरती नक्की घडलं काय. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा सिक्सर. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन आपण कव्हर करायचे. 500चं बक्षीस जो आहे विनोद मडवीसाठी दरम्यान दिलेलं आहे कृष्णा मडवी यांच्या माध्यमातून. आणि आज जर संघ क्वालिफाय होतोय तर पूर्णच्या पूर्ण टीमला जरूर जेवणाची व्यवस्था असणार आहे. कृष्णा मडवी यांच्या माध्यमातून ही अनाउन्समेंट आम्ही केलेली आहे. आणि कृष्णा मडवी आणि प्रदीप शेठ मडवी हे दोघंही आज स्पॉन्सरशिप करतील. पूर्ण टीमला जेवणाची व्यवस्था असणारे आमंत्रणवरती सगळ्यांना आमंत्रण आहे. धन्यवाद. 5 केला. ओके, चला सगळ्यांनी आता जर भाल संघ क्वालिफाय आज होतोय तर 5K या ठिकाणी सुंदर असं हॉटेल आहे. सगळ्यांची जेवणाची व्यवस्था. ऑडियन्स आपण आला तरी देखील चालाल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. क्या बात आहे. सुंदर मेजवानी कृष्णा मडवी यांच्याकडून. तिसरा बॉल इनफिल्डला क्लिअर प्रॉपरली केलंय. फील्ड प्लेस पाहिली होती की ऑफस्टंपवरती बॉल टाकल्यानंतर ऑफ साईडला फिल्डरच नाहीये, त्याचा फायदा उचलत असताना योगेशच्या बॅटमधला अजून एक सुंदर फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर हा दुसरा चौकार. युजल 14 धावा पाहायला मिळतात. टार्गेट केलाय पहिल्याच ओव्हरला तन्मय वरती अटॅक करत असताना. तिसरा बॉल चाललाय स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हरमध्ये 2 चौकार आणि हा षटकार नंबर खरं तर दुसरा बॅटमधून योगेश कुंभारकर. ही इज ऑन फायर नाव. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव तुमचा शिक्षक असतो. अनेक वर्ष चिंचवली गावासाठी क्रिकेट याच खेळाडूने खेळला. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये त्याची जी बॅटिंग सुरू आहे ना, बॅटिंगची तो आक्रमकता दाखवतोय. त्या आक्रमकतेच्या माध्यमातून त्याच्या बॅटमधून हा मोठा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. चौथा राउंड द विकेटने, परंतु कोणत्याही पद्धतीचा फरक पडत नाहीये.
बॉल चला बॉन्ड लाईनच्या दिशेने आणि लाईन ओलांडेल. खरं तर या ओव्हर मधला हा षटकार नंबर 3. काय फटका होता. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहूया. साईड चेंज केली. राऊंड द विकेटने बॉल टाकण्यासाठी आला लेफ्ट बॉलर. त्याच्या अगेन्स्ट लोव फुल टॉस बॉल. तिसरा त्याच्या समोर आला, त्याच्यावरती घाव घातला गेला आणि या ओव्हर मधला हा 3रा षटकार अगेन्स्ट तन्मयच्या. 4 ओव्हरची मॅच आहे. सध्या तरी पहिल्या षटकामध्ये सुंदर फलंदाजी करत असताना योगेश कुंभारकर. शेवटचा बॉल त्याच्यावरती अटॅक. हा 4था या ओव्हर मधला आणि या ओव्हरला पूर्णपणे अपयशी ठरवत असताना योगेश कुंभारकरचा हा तडाखा. ओव्हर संपली पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकही गडी गमावला गेला नाही. सुरुवात सुंदर. 32 धावा या ओव्हर मध्ये योगेश कुंभारकरच्या. आपण म्हणत असतो त्या स्ट्रेंथला कुठेतरी वाया घालवली. दुसऱ्या ओव्हर मध्ये एका बाजूला योगेश कुंभारकर आणि दुसऱ्या बाजूला सचिन भंडारीचा प्रहार. बॉल सीमा पार. षटकार. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी राऊंड द विकेटने आला. तेजेश मात्रेने मागच्या मॅच मध्ये अर्थातच पहिल्या मॅच मध्ये फक्त 12 धावा खर्च करत असताना त्याने 2 विकेट मिळवले होते. परंतु टप्पा पडल्यानंतर नजरेने हा बॉल सचिन कुंभारकरनी हेलला गेला. बॉलला पाठवलं गेलं मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. दुसऱ्या बाजूने ही आता अटॅक करायला सुरुवात केली या दोन्ही खेळाडूने. काय सुंदर धावपलक वाढते. कारण एकही सिंगल डबल नाहीये, एकही वाईट बॉल नाही, फक्त षटकार आणि चौकारांची डील करतात हे दोन्ही खेळाडू. लोव फुल टॉस ऑन साइडला चाललाय. आता एक सिंगल जरूर मिळेल. योगेश स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल. जो योगेश मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी लय मध्ये आलाय. त्याला लेंथला बिघडवली गेली तन्मयच्या. तेजेश मात्रेवरती पहिला प्रहार तुम्ही बघितला सचिन भंडारीचा. दोन्ही बाजूला खरं तर जसा अटॅक सुरू आहे ना, त्या अटॅकला थांबवण्यासाठी आता कोणत्या गोलंदाजाला यश येईल ते पाहावं लागेल. तेजेश मात्र एक असा बॉलर आहे जो नेहमी विकेटच्या शोधात असतो. मयुरसिंह अजून येणं बाकी आहे. त्याची बॉलिंग मागच्या ओव्हरमध्ये मागच्या मॅचमध्ये चांगली झाली, परंतु सध्या तरी तेजसला वाचावं लागेल, धावा वाचवाव्या लागतील. रिव्हर्स खेळतात, परंतु बॉल मध्ये इथनं विकेट मिळू शकते कॉन्फिडंटली. आणि भागीदारी ड्रॉप करण्याची गरज ही होती. ती भागीदारी ड्रॉप करत असताना चर्चा आपण करत होतो की तेजस नेहमी विकेटच्या शोधात असतो आणि महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर योगेश कुंभारकर बाद.
तेजस मात्रेला मिळालं नव्हतं. पहिल्याच बॉलवरती सचिनच्या बॅटमधून षटकार नाही, त्याच्यानंतर महत्वाची विकेट अर्थातच योगेश बाद झालाय. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला असता सरळ बॅटने तर मोठा फटका आला असता, पण तो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. दुविधा मनस्थिती तिथने अडकला गेला. देवा मैदानाच्या बाहेर लागणारा झटका दुसरा. आहे जो आराखडा आहे तो वाढत जाईल, पण तो दुसऱ्या ओव्हरमध्ये त्या धावा कंट्रोल केला गेला. कंट्रोल करणारी बॉलिंग सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळाली. या धावा कंट्रोल केल्यात गोलंदाज यश तेजस मात्रेने, आणि या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 7च धावा खर्च केल्यात. सध्या तरी 7 धावा खर्च झालेले आहेत. एक बॉल हा निर्धारित सांगून येईल की हे षटक इकॉनॉमिकल राहील का. पहिल्या बॉलवरती अटॅक झाल्यानंतर सुद्धा कंट्रोल चांगला राहिला. कॉन्सन्ट्रेशन असणारी बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली. सचिन मैदानाच्या आतमध्ये. सचिनसाठी हा बॉल वेगवान होता. बॉल खेळण्यासाठी जोर त्याने थोडासा शफल होण्याचा प्रयत्न केला, परंतु जी फुटवर्कची समोर असणारी मुवमेंट होती ती ओळखली गेली आणि चांगला बॉल या ठिकाणी फेकत असताना अटॅक होताना सुद्धा 2 विकेट आपल्या खात्यामध्ये तेजस मात्रेने जुळवले गेले. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये 2 गडी बाद. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 38 टीमच्या टोटलमध्ये, जिथे 39 जिथे बॅटिंग करतोय संघ चिंचवली. आपण 32 धावा इंडिव्हिज्युअल बघितल्या. हायलाईट जरूर आपण तुमच्यासमोर दाखवली असती, पण तो 4 ओव्हरची मॅच असल्याकारणाने काहीसा वेळ आपल्याकडे अपुरा असतो. अशाच पद्धतीने जर बॅटिंग सुरू राहिली ना तर 79चा प्रोजेक्टेड स्कोर सध्या तरी दाखवत आहे. 49.50 सरासरीनं 2 षटकामध्ये धावा बनल्यात. या धावा आपण 4 ओव्हरमध्ये टार्गेटसाठी एक सेफ म्हणत असतो, परंतु या 2 ओव्हरमध्ये झाल्यात. जर 20 धावा जरी आल्या तरी हे धावफलक तुम्हाला मोठंच झालेलं पाहायला मिळेल, परंतु त्या धावा जर रोखायच्या असतील ना तर आता येणारा जो गोलंदाज मयुरेश आहे ना त्याच्याकडे एक मोठ्या जिम्मेदारीचा खेळ आता कॅप्टनने सोपवलाय. कारण 2 ओव्हरमध्ये ज्या धावा कंट्रोल झाल्या नाही त्या धावा आता त्याला कंट्रोल करायच्या आहेत. समोर तुम्हाला पाहायला मिळेल आता सचिनसाठी हा बॉल बॅटचा फ्लो थांबवला, कारण ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू. मयुरेशचा अंपायर घोषित करत असताना व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या झाली आहे 40. 40 स्कोर कार्ड. 20 धावा निदान या 2 ओव्हरमध्ये आला ना तरीही मोठं टार्गेट राहू शकतं संघ शिरडून समोर, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 32 धावा खर्च केल्या होत्या तन्मयनं. लेफ्ट आर्म बॉलर रिव्हर्स खेळल्यात. आता अटेम्प्ट केला सचिननं, तो सक्सेसफुल. याचा अगोदर देवाने तो अटेम्प्ट केला होता, परंतु त्याची विकेट गेल्यानंतर रिव्हर्सच्या माध्यमातून बॅकवर्ड पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर हा चौकार. सॉन्ग सध्या तरी तुमच्या कानांपर्यंत तुम्ही ऐकत होता, तुमच्या कानांपर्यंत पोहोचवण्याचं काम करण सध्या करतात. 2 सध्या तरी काम ते हँडल करतात. समालोचन करणं तो त्यांचा छंद आहे, कारण कोणत्याही कामाला आपण जेव्हा पुढाकार घेतो ना तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असला पाहिजे, आणि करणचा प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. चांगले मृदुंग मनीसुद्धा आहेत आणि सध्या तरी ऑपरेटिंग करतात. फुल टॉस बॉल ऑन साइडला. मैदानाच्या आतमध्ये सेट्स बॅट्समन जेव्हा असेल त्याच्या समोर फुल टॉस टाकणं म्हणजेच आबैल मुजमार. हा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन भंडारीचा प्रहार, षटकार. स्वप्न पाहिल्यानंतर तो स्वप्न आपला जसा मोडतो आणि आपण त्यावेळेला जसा एका चिंतेचा अनुभव करतो ना तशा प्रकारे आता चिंता कदाचित डोक्यावरती डोळवत असेल, कारण असंच झालं की स्वप्न पाहिलं होतं की या मॅचमधून पुढे जावं संघ शिरडून बीने, परंतु त्यांचं स्वप्न विस्कळीत करणारी ही सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सुरू आहे. या षटकाराच्या साह्याने धावफलक जर आपण पाहिलं तर आता 50 या आकड्यावरती. हा 50 धावसंख्येचा आकडा आपण 5 ओव्हरच्या षटकामध्ये बघत असतो,
परंतु सध्या प्रगतीपथावरती तिसरे षटक सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातले 2च बॉल समाप्त झाल्यात. अर्थातच या इनिंगमधले 14 बॉल समाप्त झाल्यात आणि त्या 14 बॉलमध्ये बनवल्यात धावा 50. काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग सुरू आहे. बाद झाला सुरुवातीला योगेश, तर असं वाटलं की धावपलक थोडंसं थांबेल की काय, परंतु त्या धावपलकाला वाढवण्याचं काम केलं आता सचिन भंडारीनं आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. देवराज कुंभारकर ही मॅचचा आनंद घेत असतील. मंगेश म्हात्रे आणि राजेश म्हात्रे यांचा गावातला हा संघ, ते आमचे परम मित्र समालोचक सोनू हे मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. चिंचवली गावामध्ये सुद्धा एक जुना आवाज आहे. सोनू दादा आमचे, तेही चांगले समालोचक, तेही या गावाला बिलॉंग करतात. सध्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल असावी, कारण सध्या तरी संघ खूप चांगल्या पद्धतीने धावपलक वाढवतोय. धावा 50. पुन्हा एकदा फुल टॉस, परंतु मिस्टामिंग झालाय. इथनं विकेट मिळू शकते. पॉवर प्ले जे सर्कल होतं ते थोडंसं बाहेर येताना फिल्डरला तुम्ही बघितलं. विकेट महत्वाची बाद होत असताना सचिन भंडारी लागणारा हा झटका तिसरा. कधी कधी फुलटॉस बॉलवरती सुद्धा विकेट मिळत असते. ते तुम्ही या बॉलवरती बघितलं. जशी कॅमेरामॅनची नजर बॉलवरती होती तशी फिल्डरची नजर. सर्कल त्यांनी थोडंसं क्रॉस केलं, सर्कलच्या थोडासा बाहेर गेला. जो तन्मय पहिल्या ओव्हरमध्ये 32 धावा ज्याने खर्च केला तोच त्या ठिकाणी फील्ड पोझिशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. आणि तकदीर होते, माफ करा, त्या ठिकाणी तकदीर होते. लेजंड खेळाडू या टीमचे, तो तुम्हाला बॉल खाली पाहायला मिळाला आणि त्याच्या हातामध्ये ही विकेट. अर्थातच सचिन मैदानाच्या बाहेर गेलाय. धावपलकाला आता कमीच करावं लागेल, कारण महत्त्वाचं हेच राहील की विकेट येतील, जास्तीत जास्त डॉट बॉलचा रेशो राहील. तर या सामन्यामध्ये ज्या धावसंख्या वाढतात त्या धावसंख्याला कुठेतरी कमी करू शकतो शिरडोन बी, कारण सेकंड इनिंगमध्ये त्यांच्या समोर एक मोठा टार्गेट राहील. दुसरी विकेट मिळू शकते. बॉल हवेमध्ये, फाईन लेगने जागा सोडली. विकेट किपर सांगतोय की कॅच पकडायला हवी, परंतु कॅच झाले ड्रॉप. बॉल चाललाय मागे. सिंगल जरूर सुरुवातीला असं वाटलं की कंप्लीट होईल, परंतु या बॉलवरती आपण पाहिल्या तर 2 धावा अर्जित करत असताना आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 52. सेकंड इनिंगमध्ये हा टार्गेट जर कंप्लीट करण्याच्या अनुमानाने ना मैदानाच्या आतमध्ये जेव्हा शिरडून संघ उतरेल ना तेव्हा ऑलरेडी तो प्रेशराईज असेल. कारण जेव्हा आपण फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असतो ना तेव्हा आपण फ्री माइंडेड खेळतो, परंतु जेव्हा मोठं टार्गेट सेकंड इनिंगमध्ये ते आपल्याला चेस करायचं असतं तेव्हा ते टार्गेट आपल्याला प्रेशराईज करून जातं. ऑफस्टम्पचा जास्त बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. अजून एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये होईल ॲड. धाव होतील 53. आता दबावाचा खेळ क्रिकेटमध्ये शिरडून संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय, परंतु हा दबाव तेव्हाच निघेल जेव्हा शेवटचं षटक इकॉनॉमिकल राहील. अर्थातच 10 पेक्षा कमी धावा शेवटच्या ओव्हरमध्ये राहिल्या ना तर ह्या धावपलकाला ते रोखू शकतात. टप्पा चांगला पडल्यानंतर खाली राहिला, बॉलने उचलीच घेतली नाही विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 गडी गवा 53, जिथे बॅटिंग करतोय संघ गावदेवी चिंचवली बी. तीन ओव्हरचा खेळ तीन ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 गडी बाद 53. आता भरपूर सारे प्रेक्षक आता या क्रीडांगणाच्या आजूबाजूला तुम्हाला मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतील. हरेश म्हात्रे, विठ्ठल मडवी, आमचे लाडके बालू हे या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. आमचा बालगावचे वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक आणि 40+ उत्कृष्ट खेळाडू पप्पू म्हात्रे आणि त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं गेलं तर आमचे बिक्कू दादा सुद्धा या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. शेवटच्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल लुव फुलटॉस होता प्रथमेश पाटीलचा. हा डॉट बॉल तुम्हाला त्याचा पहिलाच पाहायला मिळाला. असेच डॉट बॉल येणाऱ्या बॉलवरती जर राहिले किंवा सिंगल डबल जर राहिली ना तर हे धावपलक जे वाढले त्याला आता कमी करू शकते, परंतु त्याच्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये सचिन स्ट्रायकिंग इनवरती आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल होता. ऑनसाइडला ताकदीने क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेचला गेला.
या बॉलवरती सिंगल मिळतीये. सिंगलने टीमची धावसंख्या आता जाईल पुढे. ऑप्शनचा जास्त बाहेर होता, सोडून दिला असता तर कदाचित वाईड मिळाला असता, परंतु त्याला ताकदीच्या साहाय्याने क्रॉस केला गेला, ताकदीच्या साहाय्याने खेचला गेला. लॉंगॉनला फिल्डिंग चांगली झाली. जिथे धावपलक वाढतंय तिथे धावपलकाला कमी करण्याचं काम फिल्डरने केलं. बॉलला अडवलं गेलं, त्या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या 54. शेवटच्या षटकाला आपण सुरुवात केली आहे, जिथे पाहायला मिळतो प्रथमेश पाटील त्याच्या 2 बॉलवरती फक्त सिंगल आली आहे. एखाद्या विकेटच्या शोधात राहावं लागेल प्रथमेश पाटीलला, कारण धावसंख्या स्कोरबोर्डवरती जास्त आहेत. थर्ड बॉल, तिसरा बॉल उचलला गेला स्टेट डाऊन दी ग्राउंड. फिल्डर प्रयत्न करतोय परंतु त्याच्या आवाक्यामध्ये बॉल आणि कॅच ड्रॉप. अशा सिच्युएशनला जर तुम्ही कॅच ड्रॉप करताय आणि तिथनं दुसरीचाही प्रवास सुरू केलाय, डायरेक्ट हिट त्या ठिकाणी झालाय का, फलंदाज बाद आहेत की नाही त्या गोष्टीचा आपण विचार करूयात. परंतु पाहूयात की मैदानाच्या आतमध्ये थोडासा झाडाचा भाग आलाय, सो पानांना लागला असेल तर सिक्सर, नसेल लागला तर या बॉलवरती काय डिसिजन असेल ते अंपायर्स आम्हाला दर्शवतील. नैसर्गिक संपत्ती मैदानाच्या आजूबाजूला, सो एक झाडी आहे जिथे भारतीय जनता पार्टीचा ध्वज आहे. चेक करायचं आहे का, या चेक करूयात. जर फ्रेममध्ये आला असेल तर आपण तो डिसिजन आहे तो ॲक्युरेटली देऊ. जर फ्रेममध्ये नसेल आला तर अंपायर्स धावा किती, षटकार की 2? चेक करू आधी, येस चेक करूयात आधी. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inची जी वाहिनी आहे ती वाहिनी आपल्याला कळवेल की या बॉलवरती नक्की घडलंय का. झाड जो आतमध्ये आलाय त्याला जरी लागलं तरी काहीच नाहीये. जो डिसिजन असेल म्हणजे मैदानाच्या आतमध्ये असेल तो डिसिजन असेल. आणि इथनं आपण बघूयात की थर्ड अंपायर काय रेफर करतात, चेक करूयात. मैदानाच्या आतमध्ये थोडासा भाग जरूर आलाय, परंतु मॅनेजमेंट कमिटीने आम्हाला आता सुचवलं की तिथे पानांना जरी लागला दोन मिनिटं थांबा, आम्ही चेक करत आहोत. तुमच्यापर्यंत प्रॉपर डिसिजन पोहोचेल, परंतु फ्रेममध्ये आला असेल, कारण पानांना बॉल स्पर्श झाला की नाही हा समजेल कसा त्याचा आम्हाला विचार पडला. आता आपण बघूयात की नेमकं या बॉलवरती घडलंय काय ते पाहणार आहोत. कारण मैदानाच्या आतमध्ये झाडाचा काहीसा भाग आहे, सो आपण हा डिसिजन घेतला की पानांना लागला नाही, पानांना लागला तर सिक्सर की नाही. जर आपण नाही म्हटलो तर झाडाला लागून सुद्धा बॉल आतमध्ये येऊ शकतो, मग त्याला आपण सिक्सर गणलं जाऊ नये. त्याच्यामुळे हा डिसिजन मॅनेजमेंट कमिटीचा. इथनं आपण चेक करूयात की पानांना लागलाय की नाही. हा सिक्सर आहे कारण पानांना लागलाय. पहा, डगआउट मधले फिल्डर, डगआउट मधले खेळाडू जे आहेत ते डगआउट मध्येच थांबा. जर तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला पेनल्टी जरूर मिळेल. पहा, तुमचा 12वा खेळाडू आहे, मग तुम्हाला डगआउट सोडून येण्याची काही गरज नव्हती. सो 2 धावसंख्येची पेनल्टी टीम चिंचवलीला, कारण डगआउट सोडून येण्याची परमिशन तुम्हाला नाहीये. तुमचा 12th मॅन आहे. तुमचा 12th मॅन त्यासाठीच असतो की काहीशा गोष्टी जर आढळल्या तर तो चेक करत असतो, तो तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. आणि मॅनेजमेंट कमिटी ही इथे आहे, ती कोणत्याही पद्धतीने तुमच्यावरती अन्याय करणार नाही. सो या बॉलवरती सिक्सर आहे. जरूर आपण पहिलं षटक जेव्हा सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करेल शिरडून तेव्हा त्याच्यामध्ये ॲड करू. हा षटकार आला, षटकाराने टीमची धावसंख्या आपण पाहणार आहोत. टीमची धावसंख्या षटकाराने 60 या आकड्यावरती. या बॉलवरती आला सिक्सर. बॉल समाप्त झाला. अजूनही 3 बॉलचा खेळ या ओव्हरमधला शिल्लक आहे. चला, डगआउटमध्ये जे प्रेक्षक तुमचे बसल्या टीम चिंचवली त्या प्रेक्षकांना बसू देऊ नका, फक्त तुमचे खेळाडू त्या ठिकाणी राहतील. लोवो फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. टप्पा पडल्यानंतर अनुमान चुकला फिल्डरचा. काव कॉर्नरच्या बाहेर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार.
स्ट्रिक्ट वॉर्निंग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की काही डिसिजन असतील ते मॅनेजमेंट कमिटी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तुम्ही डगआउटमधनं कृपया करून येऊ नका. फुल टॉस बॉल ऑफसमच्या बाहेर होता. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॉलला सेकंड बाउन्सवरती त्यांनी फील्ड केलं. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय. एक सिंगल तर जरूर झाली होती, परंतु दुसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज या ठिकाणी बाद झाले. म्हणजे एकच धाव कंप्लीट होईल आणि मैदानाच्या आतमध्ये येईल आता दुसरा खेळाडू. बॅटर रिव्ह्यू आहे का? येस, बॅटर रिव्ह्यू आहे. सो आपण चेक करूयात. पहा, प्रत्येक टीमकडे फक्त एक रिव्ह्यू आहे. तो तुम्ही जर गमावला तर तुम्हाला त्या मॅचमध्ये दुसरा रिव्ह्यू मिळू शकत नाही. उद्याच्या ज्या 8 संघांना आम्ही जी वेळ दिली आहे त्या वेळेनुसार तुम्हाला या ठिकाणी यायचे. पिसवली आणि द्वारली हा सामना 9 वाजता या ठिकाणी होणार आहे. तो कंप्लीट 9 वाजता आम्ही या ठिकाणी सुरू करू. सो दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला परफेक्टली 9 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. दुसरा सामना कोळवली त्यांच्या विपक्षात देवीचा पाडा हा दुसरा सामना असेल. पिंपळास त्यांच्या विरोधात कोपर आणि आशेळे त्यांच्या विरोधात पागड्याचा पाडा असे 8 संघ. त्या संघांना जी वेळ दिलेली आहे त्या वेळेनुसार तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. फलंदाज आहे बाद. सो रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू गमावला गेला. बीमरसाठी रिव्ह्यू होता काय? सो बीमर आपण चेक करूयात. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे बीमरसाठी. सो आपण चेक करूयात. मनोज पवार सर आपल्या टेक्निकल रूममध्ये आहेत. सो आपण चेक करणार आहोत की या बॉलवरती एक्झॅक्टली इट्स फेअर डिलिव्हरी. सो रिव्ह्यू अनसक्सेसफुल. जो रिव्ह्यू होता टीम चिंचवलीने तो आता गमावला गेलाय. पुन्हा त्यांना रिव्ह्यू मिळणार नाही. शिरडोन बीला अनेक सारे पाठीराखे शिरडोनच्या खरं तर या खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी आलेले आहेत. त्यांनाही विनंती करेन की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. स्कायरा 11 शिरडोन बी असा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघत आहात, जिथं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पहा, पुन्हा एकदा आम्ही एक अनाउन्समेंट आहे ती स्पेशली तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण झाड बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. त्याची पानं मैदानाच्या आतमध्ये आहेत. जर त्या पानांना बॉल लागला तरी सिक्सर दिला जाईल, परंतु आम्ही आधी चेक करू लागलाय की नाही, तेव्हाच तुम्हाला तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि जेव्हा अंपायर्स चेक आमचे शिरडोनचे विनोद दादा पाटील यांचं देखील आगमन झालेले आहे. त्यांना विनंती की आपण देखील VIP डाईजवरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आणि कालचे मॅच विनर आमचे दिनेश ज्या प्रतिम खेळाडू आहेत त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण देखील VIP डाईजवरती यायचे. आय थिंक A टीमचे काही प्लेट्स जे आहेत ते इकडे आलेले आहेत शिरडोनचे, त्यांचं देखील आम्ही करतो मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येनं पाहुणे आपल्या VIP डाईजवरती आलेले आहेत. त्यांचं देखील आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. हॅलो चेक चेक
थँक्यू सो मच भाग्यश्री म्हात्रे आणि राहुलजी भोईर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली, ग्रामस्थ मंडळ द्वारली आणि आदरणीय उद्योगपती अभिमन्यूजी चिकणकर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव आमदार चषक 2025 या पर्वामध्ये पहिलं पर्व, पहिला दिवस, द्वितीय फेरीमधील हा सामना आपण पाहतो. सध्या तो दुसरा. चिंचवली बी आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना स्कायर 11 स्वर्गीय रतन स्मृती शिरडोन बी या दोन संघांदरम्यान. टार्गेट या मॅच मध्ये 66 65 बनलेले आहेत आणि 66 धावांचं लक्ष्य आहे. आजचा पहिला दिवस मित्रांनो आपण सर्वजण अनुभवतोय. मात्र उद्या असेल तो या स्पर्धेचा दुसरा दिवस. उद्या ठीक 8:45 रिपोर्ट करा. पिसोली आणि द्वारली यजमान खेळतील. पहिल्याच मॅच मध्ये, सेकंड मॅच मध्ये देवीचा पाडा आणि कोळवली. कल्याण पश्चिमेचा संघ असेल. थर्ड मॅच मध्ये पिंपळास भिवंडी आणि त्यांच्या विरुद्ध डोंबिवली पश्चिम कोपर. आणि फोर्थ मॅच मध्ये पागड्याचा पाडा आणि आशळे असे 8 संघ आपल्याला उद्या पाहायला मिळतील या स्पर्धेच्या आमदार चषकाच्या पहिल्या पर्वाच्या दुसऱ्या दिवसामध्ये. शिरोडोनचे बरेचसे मान्यवर येतात मंचावरती. विनोदजी आणि दिनेशजी. काल दिनेशजी मकर संक्रांत चषकामध्ये जबरदस्त त्यांचा परफॉर्मन्स राहिला आणि आपल्या गावच्या संघाचा खेळ पाहण्यासाठी पुन्हा एकदा ते येथे उपस्थित राहिलेले. तकदीर आणि तकदीरच्या सोबतीला राज ही ओपनिंग पेअर येते. स्कायर 11 स्वर्गीय रतन स्मृती शिरोडोन बी संघाची. चिंचवलीचा पहिला गोलंदाज राजेश पाटील. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ओहो, अपील तर स्ट्रॉंग होती पण बॉल इम्पॅक्ट लेग स्टम्पचा बाहेर. दॅट्स वाय बॅट्समन सेफ. अन्यथा तो आता पॅव्हिलियन मध्ये गेला असता. फार चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. राऊंड द विकेटने आले. खोला टाकला होता पा. बॅकफुटला सरकला मागे पण चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. फ्लिक करायचं होतं तकदीरला. पहिला डॉट बॉल. टोला लागलाय गरंगात मिटॉन मध्ये. सहजरित्या मिळत असताना आपण पाहतोय ती एक धाव खातं उघडतंय दुसऱ्या बॉलवरती. स्वर्गीय रतन स्मृती स्कायर 11 आकाशजी पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या शिरोडोन बी संघाचं. आपण रिक्वायर्ड रनचा विचार केला 66 ला चेस करत असताना जर जवळपास 16.25 16.25 रिक्वायर्ड रन मेंटेन करावा लागेल पर ओव्हर शिरोडोन बीच्या फलंदाजांना. राजेश ऑन साइडला टर्न करण्यात आला. पेटर्न शॉट आहे राज पाटीलचा. पहिला चौकार. या मॅच मध्ये त्याचं खेळणं महत्वपूर्ण ठरेल कारण 66 चेस करायचं आहे शिरोडोन बी संघाला. पहिला चौकार. धावा फलकावरती 5. राजेश राऊंड द विकेटने पुन्हा एकदा आलाय. शॉट ऑफ लेन स्विच इट डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर चौकार. नऊ धावा. 2 चौकार. अटॅकिंग सुरुवात जिची गरज होती या धावसंख्येला चेस करत असताना शिरोडोन बीला. ओहो, या वेळेला ऑकवर्ड पोझिशनला आला. पुल करायचं होतं. शेवटच्या क्षणाला बॉलवरती नजर नव्हती. आय कॉन्टॅक्ट तुटला. राजचा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूयात
कशा पद्धतीने तो मिस झाला. ओव्हर द विकेटने गोलंदाज आले राजेश ऑफ स्टंपच्या बाहेर. शेवटच्या क्षणाला आय कॉन्टॅक्ट तुटला त्यांचा, नजर नव्हती बॉलवरती. आलाय डॉट बॉल. धावसंख्या धाव फलकावरती 9. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधला स्विच हिट. पुन्हा कनेक्शन प्रॉपर डीप स्वीपर कव्हरला बॉल आलाय चौकार. षटक संपन्न पहिलं. नाबाद 13 धावा. स्कायर 11 स्वर्गीय रतन स्मृती शिरोडोन बी. अफगाण जलेबी. डीसी ऑपरेटर आमचा आता आईस गोला घेऊन आलेले आहेत. हा चालेल ना. धावसंख्या धावफलकावरती 15. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 13 झालेल्या प्लस 2 पॅनल्टी. दॅट्स वाय शिरडोनचं धावफलक 15 वरती आहे. लक्षात घ्या दोन्ही संघांनी 2 रन्स पॅनल्टीचा ऍड आम्ही केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 प्लस 2 पॅनल्टी 15. सो आता 17चं रिक्वायर्ड दाखवते आपल्याला. 66 बनवायचे असताना 15 झालेले आहेत, म्हणजे 51 धावांची अजूनही गरज आहे. 18 बॉल 51 धावा. इंटरेस्टिंग असेल ही मॅच. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय नीरज पाटील. लॉफ केलाय पावा पॅक. तकदीरचा बॅट मधून सरळ धनुष्य बाणासारखा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. कदाचित मागणी करण्यात येते. तकदीरच्या बॅट मधून षटकार आलेला आहे. और जी हाँ, यही वो खिलाड़ी है जो शिरडोन बी की तकदीर बदल सकता है. 21 धावा धावफलकावरती आहेत. धीरजच्या अगेन्स्ट आलेला पहिला पावा पॅक षटकार. वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध खेळायचं आहे. थँक्यू डीजी ऑपरेटर आमचे डीजे पाटील. आईस गोला आला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्स टू डीजे डिस्क जॉकी. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 21. मजा येईल मॅच मध्ये. सुरुवातीला सुजल असे वाईब येत आहेत की हा सामना शेवटपर्यंत रंगेल. शॉट ऑफ लेंथ पूल आणि सक्सेसफुल. मला आठवण झाली इंडिया अगेन्स्ट पाकिस्तान, ती सेमीफायनलची मॅच. रफच्या अगेन्स्ट विराट कोहलीने मारलेला लॉंग ऑनला षटकार. षटकार आणि 4 खेळाडू गोलंदाजाकडे. ऍक्शन रिप्ले पा काय रिॲक्शन होती तकदीर पाटीलची. कॉन्फिडंट. एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. फटका जसा कनेक्ट केला त्याला माहित होते की सीमारेषेच्या बाहेरच जाणार आहे. षटकाराच्या साह्यानं धावसंख्या 27. बारी बारी सबकी बारी. एज ॲव्हरला फाईन लेगला कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून वेगाने धावा येत आहेत त्याला असं जीवनदान देणं म्हणजे पराभवाला आमंत्रण. एका धावेने धावसंख्या पुढे चालले 28. 1-4 ओव्हरची वॉर्निंग. एक बाउन्सरचा कोठा गोलंदाजाचा संपलेला आहे. चेक. अठ्ठावीस. 2 षटकार 1 सिंगल. राज. अटॅक दोन्ही बाजूने सुरू आहे त्यामुळे गोलंदाजाला विकेट काढणं
याशिवाय पर्याय उरलेला नाही. हलकी अपील होती कॉटबँड विकेटसाठी, मात्र आलाय डॉट बॉल. सूर्याची सुस्पष्ट किरणं पडत आहेत. पहिलं पर्व दिवस पहिला ठीक 3:30 वाजलेले आहेत आणि महत्वपूर्ण सामना द्वितीय फेरीमधील द्वितीय चिंचवली बी आणि त्यांच्या विरुद्ध स्कायर 11 स्वर्गीय रतन स्मृती शिरोन बी या दोन संघांदरम्यान. तो षटकार पुन्हा एकदा आमचे सुजल टेक्निकल एक्सपर्ट आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेट.in द्वारे तुम्हाला तकदीरचा पाहायला मिळाला. ओहो, चुकी करतोय राज. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे तो प्रयत्न सपशील अपयशी. तकदीरला साथ हवी आहे. ऑलरेडी 2 षटकार आले होते, सो एक बाउंड्री जरी कन्वर्ट करतायत तर रिक्वायर्ड रन ते मेंटेन करतील. 16.25 म्हणजे 2 षटकांमध्ये त्यांना 33 धावा बनवायच्या आहेत. ओहो, पुन्हा बाउन्सर कमी गतीने आला आणि इथे 3 लागोपाठ डॉट आले. सो ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावर 66चा चेस. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 38 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या स्कायर 11 स्वर्गीय रतन स्मृती शिडून बीला. कमॉन, जास्त वेळ घेऊ नका. दोन षटकांचा खेळ संपला. 28 धावांत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. आमदार चषक 2025 पहिलं पर्व. इंटरेस्टिंग मॅच. हो, फुल लेंथ होता पण थांबवलं तकदीरने, कारण या क्षणाला मोठे फटके हवेत. एज होती, लाऊड साऊंड, त्यानंतर पायाला लागला होता बॉल. धावासंख्येचा पण विचार केला तर 11 बॉल मध्ये या मॅच मध्ये पाहिजेत 38 धावा. हवाई हल्ला करावा लागेल. जर मोठे फटके हवेमधून आले, बॉल वारंवार सीमारेषेच्या बाहेर गेला तर या मॅच मध्ये येणार आहे शिडून बी. विशाल ऑफ समचा बाहेर लॉफ्ट केलाय. बॅटचा फ्लो, खांद्याचा मागे, बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार. ओहो, स्लॉट मध्ये आला आणि आता चालला या प्लॉटच्या बाहेर. वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून सीमा पार. मोठा षटकार. चाळीस धावसंख्येला टच केलं आता सध्या शिडून बीने. 9 बॉल मध्ये 26 धावांची अजूनही गरज आहे.
इंटरेस्टिंग मॅच आहे. व्ह्यूअर स्पेक्टेटर्स वाढत चाललेत ग्रामीण टेनिस क्रिकेटचे. ऑनलाईन प्रेक्षकांची गर्दी आणि ते सध्या सर्वजण या मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. चिंचवली बी अगेन्स्ट शिरडोन बी. सर्वांचं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 द्वारली. नो बॉल मध्ये 26 ची गरज आहे. हे 3 बॉल इंटरेस्टिंग आहेत. खरं तर वाऱ्याचा वेग या एंडने फलंदाजांना फायदेशीर आहे. तो वेग त्यामुळे इथे टक्काण्याचा प्रयत्न करेल तकदीर, यातील मात्र शंका नाही. गोलंदाज विशालला मार्जिन ऑफ एरर्स कमी आहेत, मात्र त्याही परिस्थितीमध्ये त्याला विकेट मिळवायची आहे. ऑफ समचा बाहेर कट केल्या बॉलला फील्ड तडेकडे उपस्थित. बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावांची अजूनही गरज आहे. चौकार आलाय. धावांचा वनवास सध्या तरी 66 ला चेस करत असताना. ग्रेट नॉक बाय तकदीर. 8 बॉल 22. फुल टॉस ला कसा ठेवेल. लॉंग ऑन ला क्लिअर करणारा आणखी एक लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. $50 नाबाद. 7 बॉल 16 धावा. मॅच ऑन. काय बॅटिंग केली आहे सध्या. फटक्यांचे अक्षरशः चटके लागलेत. इनर एज बॉल झाला मागे. ओ थ्रो यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला, पण गोलंदाज फॉलोथ्रो मध्ये होता. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा. इट्स कॉल ॲज प्रेशर. हा प्रेशर या मॅचचा. यावेळेला काय घडतंय. फलंदाज राजची विकेट इथे पडते. अर्थातच राजची विकेट त्यांना हवी होती. मैदानाच्या आतमध्ये कदाचित आता येईल तेजस मात्रे की आशिष, पाहूयात आपण. मात्र हा सामना 52 धावा धावफलकावरती. 6 बॉल 14 धावांची गरज आहे मॅच मध्ये चिंचोली बीच्या विरुद्ध शिरडोन बीला. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 या पर्वामध्ये ग्रामोत्सव मंडळ द्वारली, साई गौलोबा क्रिकेट संघ द्वारली आणि आदरणीय उद्योगपती अभिमन्यूजी चिकणकर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव. पहिल्या दिवसाचा हा सामना जो आता रंगत चाललाय, क्लायमॅक्स वाढतंय. थ्रिलर लास्ट ओव्हरचा बाकी आहे, कारण या 6 बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय रतन स्मृती स्कायर 11 शिरडोन बी ला बनवायचा आहे. त्या धावा 6 बॉलमध्ये 14. एखादा थिएटरमध्ये आपण जेव्हा मूवी बघत असतो, चित्रपट, इंटरवल मध्यांतरानंतर जो काही सस्पेन्स असतो, क्लायमॅक्स असतो, तो तुम्हाला पाहायला मिळतो इंटरवल नंतर. आणि तसा आपण इंटरवल बघितला 2 षटकांचा. ड्रिंक्स ब्रेक नंतर 3rd ओव्हरला सुरुवात झाली. अक्षरशः विमानं उडत होती. 52 वरती धावफलक पोहोचलं. 2 षटकांच्या अखेरीचे धावफलक 26 या आकड्यावरती होतं. 3rd ओव्हरमध्ये 24 धावा आल्या आणि धावसंख्या पोहोचली 52 या आकड्यावरती. 6 बॉल 14 धावांची गरज आहे. आणि स्ट्रायकिंग एंडला आता आपण पाहतोय तेजस मात्रेला बॉलिंग मार्कवरती आला. विकास पाटील 6 बॉल 14. ओहो, यॉर्करचा प्रयत्न होता, खोदून काढलाय. तकदीरला स्ट्रायकिंग एंडला इन्व्हाइट करतात तेजस.
धावसंख्येचा आपण विचार केला 53 धावा धावफलकावरती 5 बॉल 13. ही जर विकेट या क्षणाला जर आली तर चिंचोली बी कमबॅक करणार या मॅच मध्ये. पण आताच ती येणं इंटरेस्टिंग असेल. काल मी 2 मॅचेस बघितल्या. 6 बॉल 22 बनला मकर संक्रांत चषकामध्ये, 6 बॉल 6 बनल्या नाही. सो पाहूयात या मॅच मध्ये काय घडतंय. 5 बॉल 13 बनतील का. लॉफ केलाय, हाफ वॉली, वाईड इश लॉंग ऑन, कॅच पकडली आहे, फलंदाज बाद. मॅच मध्ये ट्विस्ट. तकदीर पाटीलची प्राइजलेस विकेट मिळवली विकास पाटीलने आणि हा सामना आता 4 बॉल, गरज आहे 13 धावांची. धावसंख्येला चेस करत असताना तो तकदीर मात्र पॅव्हलियन मध्ये परतला. तेजस मात्रेच्या सोबतीला आशिष पाटीलचं आगमन मैदानाच्या आतमध्ये. बॉल उरलेत आता 4 आणि 4 बॉल मध्ये 13 होऊ शकतात, नाही होऊ शकत. हे दोन्ही प्रश्न आहेत. उत्तर मात्र दोन्ही संघ आपल्याला देणार आहेत. थांबा, कुठेही जाऊ नका. आमदार चषक 2025 पहिल्या पर्वाचा 6वा सामना 4 बॉल 13 ला येऊन ठेपलाय. स्ट्रायकिंग एंडला आशिष, शिरढोणचा गोलंदाज विशाल, चिंचवली बीचा विकास, माफ करा. ओहो, ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न, फलंदाज बाद. इट्स अ क्लीन प्लम. 1 विकेट डाऊन. 53 फॉर 3. 3 बॉल आता पाहिजे 13. चेंडूंमध्ये 13 पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 13 धावा 3 बॉल मध्ये तुम्हाला बनवावाच लागतील. तकदीरच्या विकेट नंतर हा सामना पहा कसा बदललाय. राजची विकेट टाकणं गरजेचं होतं का, हा देखील प्रश्न आहे. तेजस आलाय पण त्याला स्ट्राईक कितपत मिळाली, एकच बॉल. आशिष आला, त्याची विकेट पहिल्याच बॉलवरती पडली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ओहो, यावेळेला अपील. स्ट्रायकिंग एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न होता पण थांबवलं त्यांनी. सो इथे मात्र आलाय एक धाव. येते इथे लेग बायची सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे 54 वरती. 2 बॉल 12 धावा, 2 षटकार. तेजस मात्रे मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. जी विकेट सॅक्रिफाईस केली राजची, त्यानंतर तेजसलाच आणलं होतं शिरडोन बीने, कॅप्टनने. पाहूया 2 षटकार येतील की विकासने ऑलरेडी जी तकदीरची विकेट मिळवली आहे, आशिषची विकेट मिळवली आहे, तशीच तो तेजस्वी देखील विकेट मिळवेल. अन्यथा मग 12 धावा देणार नाही. यस्टनचं मागून कॅप्टन योगेश कुंभारकर फिल्डिंग सध्या सेट करतात. 2-12 शिरडोन बी विरुद्ध चिंचवली बी. बॉल तयार, विकास. ओहो ओहो, डाऊन द लेग की लागलाय बॅट्समनला. पाहूयात अंपायर्स आपल्याला सांगतील काय असेल या बॉलवरती डिसिजन. थोडासा वेळ. व्हाईट बॉल. सो 1+4 पंजा एक्स्ट्रा मिळतोय. 5 बॉल 5 धावा मिळतात. आता 2 बॉल शिल्लक आणि 2 बॉल मध्ये 7. सेट करा. मॅनेजमेंट टीम सांगते की अशा
डिसिजनला रिव्ह्यू नाही. व्हॉट अ मॅच. 2 बॉल 12ची गरज होती. मी म्हणेन गोलंदाजाची चुकी नाही, कारण लेग स्टंपच्या फार जवळून बॉल गेलाय. लेग स्टंपला जर हिट झाला असता, पायाला जर लागला असता तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकत होता. मात्र विकेट किपरने चुकी केली मी म्हणेन. लेग स्टंपच्या फार जवळून जाणारा बॉल योगेश कुंभारकरला अडवायचा होता. हा जर सामना गेला तर योगेश जरूर स्वतःला विचारेल एक चूक घडली, पण मात्र त्या चुकीने कदाचित आम्हाला या मॅच मधून बाहेर काढलंय. पाहूयात काय घडतंय. 2-7 अजूनही बाकी आहेत. 7 धावा. बॉलर पुन्हा एकदा तयार. तेजस ट्रॅकिंग एंडला. 2 बॉल 7. शॉट ऑफ लेन. टोला लागलाय. बॉल लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. मी आशा करतोय की त्या खेळाडूला कोणती दुखापत नकोय. प्लीज तिथे असलेले व्हॉलेंटियर्स चेक करूयात आपण, पण तो खेळाडू सेफ आहे. येस, षटकार आलाय, पण त्या खेळाडूची काळजी अगोदर आपण घेणं हे तितकंच गरजेचं आहे. सो तो सेफ आहे. कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 1 धावेची गरज या मॅच मध्ये. 1 धाव अजूनही बनवायचे. जरी षटकार आला असला तरी शिडोनबीने सामना अजूनही जिंकलेला नाही. विचार करावा लागेल विकासला. अगोदरचे 4 बॉल त्याने टाकले, जिथे आशिषची विकेट, तकदीरची विकेट, धावा दिल्या नव्हत्या. हे पॅव्हिलियन सध्या टाळ्या वाजवतोय. थोडस स्मित असतं त्यांच्या चेहऱ्यावरती. त्याचं कारण पंजानंतर षटकार. 1 बॉल 1. टोला लागला. हा देखील फटका. सीमारेषेच्या बाहेर तर गेलाय. पाहूयात दुसरा दणदणीत विजय कोणाचा असेल. 1 बॉल मध्ये 1 धावेची गरज. ऑन स्ट्राइक तेजस. त्याचे नेबर्स आता वाढलेले आहेत. फ्लाय स्लिप, शॉर्ट थर्ड, सिली पॉइंट, सिली मिड ऑन, सिली मिड ऑफ, शॉर्ट लेग. सध्या फील्ड पोझिशन आपल्याला पाहायला मिळतात, जे आपल्याला टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. प्रेशर बिल्ड टप्पच करावा लागेल, आणि प्रेशर आहे एका शब्दाने या मॅच मध्ये आता जिंकू शकतात. चिंचवली बी जी पॅनल्टी होती तीही आठवावी लागेल. 1 बॉल 1. बॉल तयार. एकदा जोरदार टाळ्या मॅच साठी. ओहो, हवेमध्ये बॉल. जेलची संधी. ओहो, कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. संधी आणि किती वेळा तुम्हाला मिळणार. संधी गमावली आणि हा सामना गमावलाय. सामना जिंकला तेजस मात्रेच्या स्वर्गीय रतन स्मृती स्काय राय 11 शिरडोन संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. ऑलरेडी 2 रनची पॅनल्टी आता महागात पडली. ती पॅनल्टी आठवत असेल. त्याच बरोबरीने जो लेग स्टंपच्या बाहेरून चौकार गेला ते विकेट किपरला आठवत असेल, आणि हा शेवटच्या बॉलवरती सोडलेली कॅच ती आठवत असेल शॉर्ट कव्हरच्या फिल्डरला. चुका झाल्या मित्रांनो, चुका सुधारा. हरकत नाही, जिंदगी की यही रीत है. हार के बाद जीत है दोस्तों, हार के बाद जीत है. नेक्स्ट मॅच साठी, नेक्स्ट टुर्नामेंट साठी तुम्हाला देखील आमच्या